कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि हालत आले जाम जयंतीनंतर, कारण ऊन भरपूर आहे आणि ऊन भरपूर असल्याने मी आलाय, ताप आला, मला ताप आला आहे, कसा बसला आहे आणि कंटिन्यू गेले 5 म्हणजे 11 तारखेपासून आणि काय झोप येत नाही मला. रात्रीची 3 4 वाजेपर्यंत जागा असतो. गरम पण भरपूर होतं. आणि आज सकाळी जेव्हा उठलो तेव्हा बघितलं सगळं विकनेस वाटतं, ताप आला आहे, डोळे आणि लाल झाले. जास्त बोललो तर खोकला आणि येतो. तर एकंदर हे वाढतं ऊन आहे तर त्याच्यामुळे झालं. आणि मी भरपूर दिवस झालो ITIला पण गेलो नव्हतो, कारण की जयंतीच्या अगोदर पण गेलो नव्हतो, कारण की तेव्हा पण थोडं बरं नव्हतं. जयंतीमध्ये जरा बरं वाटलं आणि आता परत जसा गेल्या महिन्यात पण आजारी, या महिन्यात पण आजारी, भरपूर आजारी पडतो. आणि मेन म्हणजे आज सकाळी मला एक मोठं सरप्राईज भेटलं आणि ते पण आता जो शूट करतो आहे माझा फोन त्याच्याने, कारण की त्याला आली आहे लेफ्ट कॉर्नरवर जो वरचा सेल्फी कॅमेरा असतो त्याच्या बाजूला लेफ्ट साईडला आले पर्पल शेड. तर तो हा असा काहीतरी दिसतो आहे. तर बघितलं म्हणून आता मला काय करू का सुचत नाही आहे. काय झालं आहे काय कळत नाही. गावावरून आल्यापासून समजत नाही, सुधीर झालं आहे का. सकाळी डॉक्टरकडे बघितलं तर डॉक्टर पण नव्हता. मग आता परत संध्याकाळी जमलं. आता एक गोळी घेतली आहे आणि आता झोपायचा प्रयत्न करतो, पण झोप पण काही येत नाही आहे. सगळं डोकं दुखतं आहे, कसं बसला आहे, ताप आला आहे, हात पाय सगळे नरगळत येतात, सगळं विकनेस. आणि आता ब्लड टेस्ट कराविषयी वाटतं, कारण की सारखं आजारी पडतो. मधले तरी गावालाच्या अगोदर पण आजारीच होतो, पण गावाला जाताना जर बरं वाटलं, गावावरून आल्यावर बरं वाटलं, परत मग जरा हलकं वाटलं, परत अंगाने का नाही. पण तेवढं जयंती आहे मग काय परत बरं वाटलं. आणि आता आज सकाळी आज जास्त काहीतरी की सकाळी मला उठायला आणि होत नव्हतं, जास्त झोपूनच होतो. आणि रात्री लेट झोप येतच नाही, कारण की साधं झाडाचं पान हलत नाही. ऊन भयंकर ऊन, सगळं भयंकर ऊन, आणि त्यात मला थंडी वाजते म्हणून काय बघूया संध्याकाळी काय कसं होतं ते. आणि आता जरा झोपायचा ट्राय करतो. पण जास्त शॉक मला फोनमुळं लागला. आणि म्हणजे रात्री ठेवला फोन, रात्री यूट्यूबवर बघत होतो माझे व्हिडिओ, तर झोपायला मग ठेवला. आणि आज सकाळी जेव्हा फोन आला तेव्हा बघतो तर हे असं. काय करू आता समजत नाही. पर्पल शेड कशी आली आहे, तो काय पडला नाही, काय झालं ते ऑटोमॅटिकली झालं सगळं. आणि आता हळूहळू ते पूर्ण स्क्रीनला घेते. सकाळी जराच होतं आणि आता हळूहळू कॅमेऱ्याच्या पुढपर्यंत गेलं ते. आता तो पण एक खर्च आहे. 2000 years later. तर कशा सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि ब्लॉगची सुरुवात अशी काहीतरी होईल हे मला पण माहिती नव्हतं. तब्येत थोडी डाऊन आहे आणि प्रॉब्लेम असा मोठा झाला आहे की माझ्या फोनचा गेला आहे डिस्प्ले. तर 17 तारखेला गेला आहे आणि आज तारीख आहे 22. तर जयंती झाली, ऑर्केस्ट्रा झाला, तर तो पण व्हिडिओ टाकायचा आहे. आणि आत्ता आलो आहे आम्ही डिस्प्ले चेंज करायला, मी आणि सिद्धांत आहे.
आता घेतलंय त्यांनी काम करायला सुरुवात झाली आहे. 1 तास असाच बसून काढलाय, वैताग आलाय जाम. तर आता बघू काय कसं काम होतंय डिस्प्लेचं. तर झालं असं होतं की 17 तारखेला म्हणजे 15 तारखेला ऑर्केस्ट्रा झाला, 16ला घरी आलो आणि 17 तारखेपासूनच तब्येत जरा जाम बिघडली माझी. एकदम अशक्तपणा, ताप आणि आला, कारण की इन्फेक्शन झालं होतं अगरबत्तीच्या धुराचं मला थ्रोटला, गळ्याला. त्यानंतर डॉक्टरकडे आणि जाऊन आलो. तर आता जरा बरं वाटतंय. आता आलोय आणि आलाय नवीन डिस्प्ले. तेरे गाँव में जो अच्छा मिलता है वो फायनली आता न्यू डिस्प्ले लागलाय. कंफर्म हो गया 11-13 आणि आता फक्त ते सगळी चेकिंग करतायत आणि मग आपल्याला फिट करून ये है देतील. तेरे को मैंने. तर आता आलोय घरी आणि डिस्प्ले टाकून झालाय आणि आल्यावरती ते रबराने होते, मग ते त्यांनी काढलं नाही. ते काय त्यांनी नाही, सॉरी मी काढले. ते एक पाकिट बंद म्हणजे ह्याच्यातून दिलं नाही होतं त्यांनी. तर आता झाले 2-3 तास झालेत. आता आलोय, घेऊन आलोय. मग आता चालू केलं आणि आता हे शूट करतोय. आणि सगळं क्लीन आणि केलं नाही तर मला पण काही म्हणजे कॅमेरा आणि पुसून दिलं नाही असं, तर मला पण काहीतरी वेगळं असं वाटतंय. पण डिस्प्ले तर हा नवीनच आहे, त्याच्यामध्ये काय त्यांनी हे केलं नाही. एक चांगलं दुकान आहे. दुकानाचं मला घेताना आलं जास्त, कारण की ऊन होतं आणि सिद्धांत पण माझ्यासोबत होता आणि सिद्धांतच्या गाडीने गेलो होतो आम्ही. तर बस नवीन डिस्प्ले टाकून झालं. आता व्हिडिओ येणार, परत चालू होणार व्हिडिओ यायला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा. कशा वाटतात व्हिडिओ हे नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोवर चला.